आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज आपण पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर बरोबर या भैरवगड या ट्रेकसाठी आलेलो आहे आणि आम्ही सकाळी 5 वाजता सर्व जाण्यासाठी सज्ज झालेलो आहे। आमच्या बरोबर जवळपास 30 मेंबर्स आहेत। सर्वांनी पोह्यांचा नाश्ता केला आहे, चहा पण घेतला आहे। चहा, नाश्ता, पोहे सर्व घेऊन आता सर्व मोहिमेसाठी सज्ज झालेले आहेत। हाफ पॅन्टवाल्यांनी भाऊ ओडोमास घेतलाय का? ओडोमास घेतलाय का? क्या बात है सर, क्या बात है सर। मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण आता अंधारात टॉर्च लावून निघालेले आहेत। आम्ही अंधारात सुरुवात केली आणि जवळपास अर्धा तास चालत येऊन आम्ही आता मध्यावर आलेलो आहे। थोडं थोडं उजाडलेलं आहे। आमचे सर्व पार्टिसिपेंट, काही लोक मागून येत आहेत। समोर आपल्याला नाना घाटीतील नानांचा अंगठा दिसत आहे। बेस विलेज मोरोशी येथून आम्ही जवळजवळ 1.5 तास पायवाटनी चालत येऊन वर या ठिकाणी माचीवर येऊन पोचलेलो आहे। आणि भैरवगडाची हा माचीचा परिसर आणि आपण हा जो वर बघताय डाव्या बाजूला हा भैरवगड, हा उंच दिसणारा हा जो कडा आहे, हा येथे आपण जाणार आहोत। आणखीन एक अर्धा तास चालत जाऊन आपल्याला भैरवगड वर सर करता येईल। अतिशय अवघड आणि कठीण असणारा हा गड आणि याला टेक्निकल टीम सपोर्ट असल्याशिवाय आपण इथे जाऊ शकत नाही। आणि आमचे जॅकी दादा टीम लीडर हे आम्हाला टेक्निकल सपोर्ट देणार आहेत। ज्याला सपोर्ट देतील त्याला सपोर्ट देऊ, नाही तर बाकीच्यांना आपण मानाची शाल देऊन खाली बसू नये। ओके, ये बड़ी अच्छी बात कही आप। शाल सिरवर देऊन या ट्रकचा त्यांचा काय म्हणतो नाही का आपण सांगता घेऊ। तर म्हणजे मित्रांनो, मस्करीचा भाग आहे, सर्वांना आपल्याला सबमिट करायचं आहे। ओके, थँक्यू। आपल्याला तिथं वरपर्यंत जायचं ना? हो, इथं वर जायचं आहे। ह्या जंगलातनं वाट काढत पुढे जावं लागत आहे। फालतू डायलॉग आहे। फालतू डायलॉग आहे। मुझे क्यों तोड़ा? चलो उठाओ। चलिए शुरू करते हैं। समोर दिसतो आहे हा रॉक पॅच
म्हणजेच भैरवगड. सोनकीची फुलं छान भरलेली आहेत. तो गाइस जब हम जंगल की गलियों से भटक रहे और इस भटकंती में आप भी हमारे साथ शामिल होइए और सुमेश द एक्सप्लोरर को ज्वाइन कीजिए. थैंक यू. कारवीचं झाड आणि त्यामध्ये असणाऱ्या कळ्या आणि त्यातनं आपण फुल उमलताना पाहू शकतो. हो, 5 वर्षातनं एकदा कारवीची फुलं येतात. इथून खाली कडा आहे त्यामुळं ही दोरी बांधलेली आहे की ज्याच्या सपोर्टने आपण जाऊ शकतो सुरक्षितपणे. आणि खाली अतिशय सुंदर असं दृश्य. इथं एक छोटासा रॉक पॅच लागलेला आहे आणि माझा मुलगा सुमेश रॉक पॅच चढतो आहे दोरीवरून. सावकाश. चला मागचे चला दादा. आणि वर आपण पाहू शकतो हा भैरवगडाचा रॉक पॅच. वर दगडात कोरलेलं एक टाका आहे. तिथं काय आहे ते आपण कॅमेऱ्याच्या साहाय्याने बघूया. वर दगडात कोरलेलं एक टाका आहे. खाली खाई आहे आणि इथून उतरायचं आहे. सुमेश दोरी धरून उतरतो आहे. सेफ्टीसाठी ही दोरी बांधलेली आहे. साधारण 2 तास पायपीट करून आम्ही आता इथं मध्ये आलेलो आहोत. आणि इथून आपल्याला मुख्य जो रॉक पॅच आहे भैरवगडाचा तो इथनं आपल्याला वर चढायचा आहे. वरती भास्कर दादा आहेत. वर भास्कर दादा आहेत आणि हे रवी दादा इकडे बघा. आणि रवी दादांनी आम्हाला वाट दाखवत तिथं वर आणलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तेच आता आम्हाला वर नेणार आहेत. रॉक पॅच चढण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि माझा मुलगा सुमेश हा पहिले निघालेला आहे. प्रत्येकाने घाई करू नका. सगळ्यांना वरती तिकडे जायचंय. आणि इथं अँकल अशा पद्धतीने करावं लागतं की जेणेकरून आपल्याला सेफ्टी राहते. करू नका. वरचे लवकर या. माझं बी लावून दे. रॉक पॅच धरून आम्ही आता वर चाललेलो आहे. आणि या दादाचं म्हणणं आहे की रील्सवाले उगाच घाबरवतात कारण त्याला भीती वाटत नाही आहे आणि आम्हाला पण भीती वाटत नाही आहे. हा माझा मुलगा 15 वर्षाचा हा निघालेला आहे. आमचे दादा अजून सुरुवात आहे तरी आपण खाली बघू शकता. आणि इथून दगडातून आत जायला रस्ता आहे. जा सुमेश जा जा.
मध्ये इथून दगडाच्या मधून खड्डा आहे आणि या होलमधून आमचा सुमेश बघा आत बसलेला आहे आणि तिथून वरून आपल्याला जायचं आहे, आतून वर जायचं आहे. ओके. वरून टाकली तर हुक टाकली तर सगळं जायलाच नाही. एक टाक खोदलं बरं का, फोडलं हे पाण्याचे टाकं असणार म्हणजे त्याच्यात पाणी. अरे बघा आमचा सुमेश कुठं बसलेला आहे आणि तो काय दाखवतो आहे. हे जे इथे अडकवलेलं आहे हे डिसेंडर आहे. हे आपल्याला जेव्हा आपण खाली रॅपलिंग करतो तेव्हा आपल्याला ह्याचा वापर करावा लागते. ओके. आणि इथं खाली खाई आणि आमची माणसं खाली थांबलेली आहेत. वाव वाव ब्युटिफुल, व्हेरी डेंजरस. इथं आपल्याला एक टाकं दिसत आहे, ते थोडंसं पाणी आहे आणि उन्हाळ्यात मात्र बिलकुल इथं 8-10 माणसं राहू शकतील एवढी व्यवस्था आहे. या तर आता आपण वरती थांबलेलो आहे आणि इथं आपण सुंदर असं दृश्य बघू शकतो. इथे आपल्याला वरती आल्यावर अजून एक छोटं टाकं दिसत आहे, ह्याच्यात पाणी भरलेलं आपण पाहू शकतो. तर आता ह्या प्रकारे आपण वरती पोहोचलेलो आहे पूर्णपणे. आपण किल्ला सबमिट करून आता वर आलेलो आहे आणि समोर आपल्याला नानाचा अंगठा आणि ढग या ठिकाणी दिसत आहेत. आपण आता ढगांच्या वर आहोत. इथून आपल्याला 2 वॉटरफॉल दिसत आहेत. आपण खाली जी घरं दिसत आहेत तिथून आलेलो आहे. जवळजवळ 3 तास आम्ही या जंगलातून चालत येऊन डोंगर चढून तिथपर्यंत आलेलो आहे. आणि हे आमचे दादा डोळ्याचे आहेत. 6 किलोमीटर आम्ही चढून आलेलो आहे. हां, आम्ही कल्याणचे. हे सर्व आमचे ग्रुप मेंबर. तिथं तुम्हाला तो रस्त्यावर सोडणार, परत तुम्ही जाऊन या. गड पाहून आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. वर रॉक पॅचवर छोटासाच भाग आहे, परंतु आजूबाजूचा संपूर्ण निसर्ग आपल्याला दिसतो. हा क्या क्या आहे सांगा की. संघ हा इथे आहे ना, हा समोर हा काळ वॉटरफॉल आहे, मोठा धबधबा आहे बरोबर. तिकडे समोर हरिश्चंद्रगड, कोकणकडा, इकडे अजा पर्वत, समोर हे चादर पसरलेले आहे ना, याच्या समोरच बरोबर माहुली आहे, माहुली किल्ला. आणि हा नाणेघाट, लाचचं टोक, समोर तिकडे रतनगड, गोरखगड आहे आणि समोर इथे जीवदानच आहे याच्या कोपऱ्यात, याच्या पाठीमागे. इथून आता आम्ही परत उताराला लागलेलो आहे आणि आता आम्ही गड उतरून परत खाली जाणार आहोत. भैरवगड हा किल्ला टेहळणीसाठी बनवलेला किल्ला होता. नाणेघाट आणि त्याच्या आजूबाजूची जे आपण गड किल्ल्यांचे बघितले त्यांच्यासाठी, त्यांची टेहळणी करण्यासाठी आणि शस्त्रांचा साठा करण्यासाठी हा किल्ला बनवलेला आहे.
आणि अतिशय दुर्गम असल्यामुळे या किल्ल्याचे महत्त्व हे फार आहे. तर आपण या ठिकाणी खूप अशी फुलं पाहू शकतो. मागं थोडी कमी फुलं होती पण इथे खूप फुलं आपण पाहू शकतो. उतरताना इकडेच्या बाजूला खाई आणि त्यामुळे हा दोर बांधलेला आहे. रॅपलिंगसाठी तयार होत आहे. वर बघून जा. तर आपल्याला हेच करायचं ना. अतिशय सुंदर असं वातावरण, ढग खाली उतरलेले आणि आपण ढगांच्या वर. बस गाडी ज्यादा नहीं बनवाई. मित्रांनो, आज आम्ही मोरोशीच्या भैरवगड या गडावर गेलो आणि आपण वर पाहू शकता हा मोरोशीचा भैरवगड आणि तो वर आम्ही गेलो होतो आणि खाली आपल्याला गाव दिसतो आहे. त्या गावातून आम्ही मोरोशीच्या भैरवगडावर गेलो. जवळपास 3 तास गेलो आणि एक मोठा असा रॉकपेच चढून वर गेलो. या कार्यामध्ये आम्हाला पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर या ग्रुपने फार मदत केली. याचे संस्थापक जॅकी दादा यांचे मी धन्यवाद मानतो आणि आजचा हा ब्लॉग या ठिकाणी संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.